धाद्री उमरी येथील शेतकऱ्यांनी नागपूर गोंदिया समृद्धी एक्सप्रेसवेच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या जमिनीच्या अधिग्रहणाच्या मोजमापाचा केला आहे विरोध। शेतकऱ्यांनी केल्या आहेत विविध मागण्या। दिनांक 15 जानेवारीला धाद्री उमरी येथे नागपूर गोंदिया समृद्धी एक्सप्रेसवेच्या बांधकामासाठी जमिनीच्या अधिग्रहणासाठी जमिनीचे मोजमाप करण्याचे नियोजन केले होते, परंतु दिनांक 15 जानेवारीला धाद्री उमरी येथील शेतकऱ्यांनी जमिनीच्या अधिग्रहणासाठी जमिनीच्या मोजमापाचा विरोध व्यक्त केला आहे। धाद्री उमरी येथील शेतकऱ्यांनी दिनांक 13 जानेवारीला उपविभागीय अधिकारी कार्यालय तिरोडा येथे विविध मागण्यांचे निवेदन दिले होते। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता होत नाही, जमिनीच्या अधिग्रहणाला विरोध असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। त्या अनुषंगाने दिनांक 15 जानेवारीला धाद्री उमरी येथील शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोजमापाचा विरोध व्यक्त केला आहे। धाद्री उमरी येथील शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत। 5 पट जमिनीचा मुआवजा। शेतकरी वर्तमान बाजार दराच्या 5 पट मुआवजेची मागणी करत आहेत, जो नवीन खरेदी विक्री व्यवहारावर आधारित असावा, कारण सध्याचा मुआवजा अपुरा आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। प्रवेश रस्ते। एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूंनी शेतीमालाच्या वाहतुकीसाठी व शेतकरी कामांसाठी प्रवेश रस्त्यांची निर्मिती करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। प्रकल्प प्रभावित प्रमाणपत्र व रोजगार। शेतकऱ्यांना प्रकल्प प्रभावित प्रमाणपत्र देण्यात यावे व प्रत्येक कुटुंबातील सदस्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकऱ्या दिल्या पाहिजेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। भूसंपादनामुळे भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना शेतीयोग्य जमीन। एक्सप्रेसवेच्या बांधकामामुळे भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी शेतीयोग्य जमीन उपलब्ध करून देण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे। विरोध आंदोलनाप्रसंगी डॉक्टर दीनदयालजी पटले, सुखदासजी अनकर, सुनील पटले, इंजिनियर कुमुद पटले, मोरेश्वर अनकर, शरद भौतिक, अनिल अनकर, दीनदयालजी अनकर, गणेश पटले, सतीश पटले, महेंद्र कुत्राहे, घनश्याम रांगडाले, पामराज कुत्राहे, शंकर कुत्राहे, प्रभुलाल कुत्राहे सह सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते। वरील मागण्या शासनाने पूर्ण कराव्या, अन्यथा सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून भविष्यात मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा सदर शेतकऱ्यांनी दिला आहे। इथं समृद्धी महामार्ग गोंदिया ते नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा धाद्री उमरी गावातर्फे भरपूर विरोध सुरू आहे आणि आज मोजमापाला सुरुवात होणार होती, पण शेतकऱ्यांनी सध्या अडवलेलं आहे। तरी शासनाने या गावातल्या ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याच्यासाठी योग्य ती कारवाई करावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे। तुमच्या काय मागण्या आहे? आपल्या मागण्या एकच आहेत का भाई आपल्या शेतीचा रेट हवा, त्याच्यानंतर मध्ये नापणी म्हणजे जे मोजमाप होणार आहे शेतीचं ते व्हॅल्युएशन डिक्लेअर केल्याच्या नंतरच तुम्हाला मध्ये नापणी, तर तेव्हाच तुमची परवानगी आहे। परवानगी आहे। आता पहिल्याच्या पहिले का शेती विक्री होते तर पैसे द्यायच्या आधीच होते का पहिले? शेतकरी इथं भूमिहीन होणार आहे, त्याच्यातलाच हा युवा शेतकरी सतीश पटले हा भूमिहीन होणार आहे आणि याच्याकडे जी उरलेली शेती आहे ती संपूर्ण शेती या हायवेमध्ये या एक्सप्रेसमध्ये जाणार आहे आणि हा भूमिहीन होणार आहे। याच्या काही आपल्या भावना आहेत, तो इथं व्यक्त करत आहे। बोला सतीश। माझे नाव सतीश गणेश पटले आहे आणि माझ्या पप्पाच्या नावावरती शेती आहे ना, सगळीच शेती जात आहे, तर त्याचा म्हणजे मोबदला चांगला मिळाला पाहिजे आणि आम्ही भूमिहीन होत आहोत, तर त्याचा मोबदला मिळून आम्हाला समोर जमीन घेता येईल असा उपयोग झाला पाहिजे। ठीक आहे। तुमच्या शेतीमध्ये जे शेती तुमची हायवेमध्ये चाललेली आहे एक्सप्रेसमध्ये, तर तुमची किती रुपयाची म्हणजे मागणी किती रुपयाची आहे? आमची मागणी तर 1 करोडची आहे। बरं, 1 करोड रुपये प्रति एकर प्रति हेक्टर मिळाल्या पाहिजे प्रति एकर। बरं बरं, थँक्यू सतीश साहेब, थँक्यू। तुमच्या काय मागण्या आहेत? तुमची शेती चालली हायवेमध्ये, तुमचं पूर्ण नाव सांगून आपलं पूर्ण परिचय देऊन आपलं जे काही आपल्या मागण्या आहेत त्या सांगाव्यात। माझे नाव मुन्नीलाल झिंगू अनकर धाद्री आहे। बरं, माझी जमीन 1.25 एकर आहे आणि त्या जमिनीतून मी वंचित होत आहे। माझ्या म्हणण्याप्रमाणे 1 करोड रुपये एकर या हिशोबानं मला माझ्या जमिनीचा रेट पाहिजे, कारण की मी जमिनीचा वंचित होता हो, त्यामुळे मला माझ्या जमिनीचा रेट 1 करोड रुपये असा पाहिजे, मी असा माझी मागणी आहे। बरं, धन्यवाद साहेब।